नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने धुळे जिल्ह्यामध्ये पाऊस सुरू आहे आणि या अतिवृष्टीमुळे शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले असून या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी चिंता व्यक्त केली असून ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या सर्व ठिकाणी पंचनामे करण्याचे आदेश संबंधित कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी मदत निधी हा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले आहे त्या सर्व शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल असे आश्वासन देखील यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहे. खरं तर निसर्गाचा हा लहरीपणा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना महाराष्ट्राला अडचणीमध्ये आणतोय. काली पाऊस होता, आज दुपारी पाऊस होता. मी आज लहानपणापासून पहिल्यांदा बघतोय की दिवाळीनंतर बी पाऊस होत असतो आणि तोही पुन्हा पुन्हा होतोय आणि म्हणून शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान हे होतंय. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्याचे सर्व प्रमुख या बाबतीत चिंता व्यक्त करतात आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना ही अडचणमधनं कसं मदत करावं असा प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे की जवळपास 31,000 कोटीचं पॅकेज हे जाहीर झालं आहे आणि अजून जिथे जिथे नुकसान होईल तिथे तिथे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात. मी देखील धुळे जिल्ह्याच्या प्रशासनाला जिथेही नुकसान होईल तात्काळ तिथे पंचनामे झाले पाहिजे तो प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवू आणि सरकार देखील तात्काळ त्याला मंजूर करून निधी आपल्याकडे उपलब्ध करून देणार आहे, मदत उपलब्ध करून देणार आहे आणि जी मदत उपलब्ध होईल महाराष्ट्रामध्ये ती जर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही टाकली तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि म्हणून अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम महायुतीचं सरकार करते. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.